पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यामधील चास हे गाव म्हणजे बाजीराव बल्लाळ म्हणजेच थोरले पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे माहेर। भीमा नदीच्या काठावर असणारे हे सुंदर महादेव मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत खेड तालुक्यातील चास या गावामध्ये। तर या गावामध्ये नदीकाठी असलेलं सोमेश्वर महादेव मंदिर हे आपल्याला पाहायला भेटतं। तर अतिशय सुंदर हे मंदिर आहे। तर हे मंदिर आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींनो, पाहूया सोमेश्वर महादेव मंदिर कसं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मंदिराच्या मेन प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला एक भव्य दिव्य अशी सुंदर दीपमाळ पाहायला भेटते। या दीपमाळेवरती 256 दिवे लावण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। मंदिर परिसरामध्ये भव्य नंदी मंडप असून त्यामध्ये सुंदर नंदीची मूर्ती आहे। तसेच मंदिराच्या चहूबाजूनी भक्कम अशी तटबंदी असल्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि या तटबंदीच्या आतील बाजूस आपल्याला ओसरी म्हणजे ओहऱ्या असल्याचे देखील या ठिकाणी दिसत आहे। मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशा 2 प्रकारामध्ये असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसते। तसेच सभामंडप हा अतिशय सुंदर पद्धतीने यावरती कलाकृती करून त्यावरती व्यवस्थित असे रंगकाम करून सजवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। तर आता आपण घेत आहोत प्राचीन सोमेश्वर महादेव यांचे दर्शन। काशीबाईंची सोमेश्वरावर खूप श्रद्धा होती। काशीबाईंचे वडील महादजी कृष्ण चासकर जोशी यांनी मुलीच्या विनंतीवरून मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले। ते या भागातील सावकार होते। त्यांच्या पुढाकारानेच 1749 साली हे मंदिर उभे राहिले अशी नोंद आहे। याआधी तेथे प्राचीन मंदिर होते। शिलालेख आणि काही मूर्ती अद्यापही या परिसरात त्याची साक्ष देतात। मंदिराच्या तटबंदीला लागूनच सुंदर असं गार्डन या ठिकाणी बनवण्यात आले असून त्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे देखील बसवण्यात आले आहेत। तसेच या गार्डनची देखरेख अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी केली असल्याचे आपल्याला दिसून येते आणि याच परिसरामध्ये आपल्याला विविध देवी देवतांची छोटे छोटे अजूनही काही मंदिरं पाहायला भेटतात। त्या ठिकाणी आता आपण दर्शन घेणार आहोत। तर मंडळींनो, या मंदिरामध्ये आपल्याला दिसत असणारी
मूर्ती ही कोणत्या देवीची आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. मंडळींनो, आपण आज आलो होतो चास येथील सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी. तर या मंदिराबरोबरच आपण या बाजूला असणारे काही छोटे मंदिरं देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.